पुढची मोठी बातमी पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर मंदिर नेमकं कोणत्या तालुक्यात आहे यावरून नव्या राजकीय वादाला फोडणी पडली आहे। भीमाशंकर विकास आराखडा बैठकीत आंबेगावचा उल्लेख जोडण्यास मंजुरी देण्यात आल्यानंतर खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आक्रमक झालेत। त्यांनी थेट त्यांच्याच पक्षातील नेते दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला। भीमाशंकर खेडचंच असून आंबेगावचं नाव जोडू देणार नाही असं म्हणत त्यांनी मोहिते पाटलांनी थेट आंदोलनाचा इशारा दिलाय। दरम्यान ही राजकारणाची नसून गुंडगिरीची भाषा असल्याचा पलटवार दिलीप वळसे पाटलांनी केलाय। मंदिर हे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात येते। साहेब विनंती येते। आता बाबाजी काळेंनी जो मुद्दा सांगितला ना, मंदिर खेड तालुक्यात येत आहे, तर या त्यांच्या म्हणण्याशी मी पूर्ण सहमत आहे। त्यामुळे माझी सूचना अशी आहे, त्याला खेड आंबेगाव असं संयुक्त नाव दिलं तर काही हरकत नाही। मी वळसे पाटील साहेब, मी सहमत आहे तुमच्या मताशी। खेड आंबेगाव कायम नाव ठेवावं, खेड आंबेगाव ठेवलं तरी चालतंय, परंतु भीमाशंकरवाडी ही खेड तालुक्याचं एक नंबरचा बूथ आहे। भीमाशंकरवाडी काय अडचण नाही। हा, भीमाशंकरवाडी ही खेड तालुक्यात आहे। तालुक्यातल्या जनतेला कुठेही विश्वासात न घेता अशा प्रकारची जर ते पावलं उचलत असाल तर आम्ही काही मेलेल्या याची दूध फिरवलं नाही। आम्ही आंदोलन करू आणि म्हणून त्याच्याकरता ही बैठक केली की आता आपल्याला गप्प बसून चालणार आहे। आपण खूप संयमाने घेतलं। त्या कालखंडामध्ये पवार साहेबांचं मी ऐकलं, दादांचं ऐकलं। दादांची समन्वयाची भूमिका असते, दादा या असल्या कुठल्या गोष्टी त्यांना करून देत नाही आणि ते नेहमी म्हणायचे त्या दिलीपरावसाहेब राहील, तुम्ही उगीच काहीतरी उद्योग वाढवू नका। वहिनीला या गोष्टीची कल्पना होती, मुख्यमंत्र्यांना या गोष्टीची कल्पना होती आणि परत वादाची थिरगी टाकण्याचं काम जर ते करत असतील तर आता आम्ही संघर्षाला उभे आहोत। काही झालं तरी आम्हाला ते आंबेगावचं आम्ही शेपूट सोडू देणार नाही। असले नाहक वाद करणं हे उचित नाही, परंतु काही लोकांना सवय लागलेली आहे स्वतःचं अपयश झाकण्यासाठी काहीतरी आरोप करत राहायचं आणि रस्त्यावर उतरून आईचं दूध पेलेलं नाही, नामकं नाही तर मेलेल्या आईचं दूध पिलं नाही असं नाही। ही काही भाषा राजकारणाची भाषा नाही, ही गुंडगिरीची भाषा आहे। त्यामुळं तुम्ही या पद्धतीनं वागून समाजात मान्यता मिळणार नाही आणि भागाचा विकासही होणार नाही।